आपल्यासोबत सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख साहेब आहेत. साहेब, आज वाटेगावमध्ये आपले चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि आपण आज वाटेगावात अभिवादन केलेलं आहे. काय भावना आहेत? कारण ह्या माणसाची लेखणी जगभर प्रसिद्ध आहे. यामध्ये मी एवढंच बोलीन की साहित्यरत्न आणि लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. लोकशाहिरांचं काम हे फार मोठं आहे. त्यांची लेखणी, त्यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत असलेलं योगदान असेल, साहित्यातलं योगदान असेल. त्यांचा जन्म झाला 1920ला, म्हणजे जेव्हा इंग्रजांच्या राज्यात झाला त्या गुलामगिरीच्या विरोधात असेल किंवा एकंदरच जातीव्यवस्थेच्या विरोधात असेल. त्यांची लेखणी, त्यांचं साहित्य, त्यांचे विचार हे मानव जातीलाच एकंदर फार ज्याला आपण म्हणू की नेहमीच स्फुरक असे राहिलेले आहेत. आणि या जयंतीच्या निमित्ताने मी एकच सांगेन की त्यांचं साहित्य, त्यांची लावण्या, त्यांची सर्वच साहित्याचं आणि जे जगात आहे, म्हणजे त्याचं रशियातही भाषांतर झालं आहे आणि इतर सर्वच भाषांतर झालेलं आहे. तर अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या विचारांचा अभ्यास करण्याची गरज आहे आत्ता या घडीला. त्या पुरोगामी महाराष्ट्राचं जे सगळंच आपल्याकडे जी दैदिप्यमान परंपरा आहे अगदी साहित्यापासून, तर त्या परंपरेला धरूनच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं काम आहे. आणि त्याच्याकरता नक्कीच त्यांना परत एकदा विनम्र अभिवादन आणि त्यांच्या विचारांचं नवीन पिढीने आकलन करावं, स्वागत करावं आणि वाचावं मेन म्हणजे, असे माझं आव्हान राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.